श्री गणेशाय नमः. हॅलो, हाय, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तुमचं स्वागत आहे माझं मराठी व्लॉग चॅनलमध्ये. तर बघा, कालचा जो व्हिडिओ होता त्यातलाच हा व्हिडिओ राहिलेला आहे. कारण काल आपण डाळ शिजवली होती पोळ्यासाठी. त्यातलीच निम्मी हरभऱ्याची डाळ मी बाजूला ठेवली होती. त्याच्यापासून आपल्याला वेगळी रेसिपी बनवायची होती. आणि बघा, सकाळी जितक्या पोळ्या लागतील तितक्या बनवून घेतल्या आणि राहिलेली कणिक आणि पुरण फ्रीजमध्ये ठेवलं होतं. तर आता म्हटलं थोड्या ज्या पोळ्या होणार आहेत त्या करून घ्याव्या. तर 4 ते 5 पोळ्या झाल्या. पोळ्या करून घेतल्यात. त्यानंतर आपण इथं ही रेसिपी बनवणार आहोत. तर इकडं बघा, जितकी कणिक राहिली होती त्याचे मी छोटे छोटे गोळे बनवून घेतले. छोटे म्हणजे आपण पुरी बनवतो त्या आकाराचे गोळे बनवून घेतले. तर एकूण 10 गोळे झाले होते त्या कणकेमध्ये. त्यानंतर बघा, पुरीच्या आकाराच्या अशा गोल पाऱ्या मी लाटून घेतलेल्या आहेत. आणि जी सकाळी आपण डाळ ठेवली होती गूळ घातलेली, त्यामध्ये थोडीशी वेलची पूड आणि बडीशेप पूड देखील मी घालून घेतली होती. त्याचे 2 चमचे सारण यामध्ये भरलं आणि अशा पद्धतीने कानुले बनवलेले आहेत. तर मला खूप छान असे काठ त्याचे मोडता येतात. तर आम्ही डोंगराला वगैरे जातो त्यावेळी तिथं असेही कडबूच बनवले जातात. तर ह्याला आमच्याकडे कडबू म्हणतात बघा. आणि तिथं देखील मी एकदा दोनदा गेले होते. तेव्हा आमच्या भाऊकीतल्या सगळ्या बायका होत्या. त्यावेळी त्यांनी मला हे काठ दुमडायचं काम दिलं होतं. तर तुम्हाला मी जवळून दाखवते बघा. तर कशा पद्धतीने काठ दुमडले जातात. तर खूप छान अशी डिझाईन बनते. तर आम्ही ज्यावेळी डोंगराला जातो त्यावेळी घरातूनच बघा डाळ, गूळ, पीठ, चटणी, मीठ, तेल वगैरे सगळं घेऊन जातो. आणि तिथं सगळ्यांचे मिळून एकत्र करून तिथंच आम्ही कडबं बनवतो. तिथे खोली वगैरे केलेली असते तिथे. तर त्यावेळी मला हेच काम मिळतं. तर कडबूचे असे काठ दुमडायचे. कारण ते बऱ्याच जणांना येत नाही. ज्यांना येते त्यांनाच ते दुमडायला देतात. तर इथं बघा किती छान असे काठ मी दुमडून घेतलेले आहेत. आणि एकसारखं सगळी डिझाईन अशी दिसायला खूप छान दिसते. तर तुम्हाला दाखवते मी. तर बघा किती छान असे काठ मुरडलेले आहेत. तर खूप छान दिसते ही डिझाईन. त्यानंतर आता बघा, इकडं कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे. तर एकूण इथं 10 कडबू तयार झालेले आहेत. तर आता ते मस्तपैकी असे तळून घ्यायचे आहेत. तर इकडं बघा, एका पातेल्यावरती जी पुरणाची आपली चाळण असते ज्यामध्ये आपण पुरण बारीक करतो ती चाळण अशी पातेल्यावरती ठेवलेली आहे. कोणताही तळणीचा पदार्थ असेल तर मी असं चाळण ठेवते, त्याच्याखाली पातेलं ठेवते आणि त्यामध्ये आपलं तळणीचे पदार्थ हे काढत असते. त्यामध्ये काय होतं, जे तेल असतं एक्स्ट्राचं ते चाळणीमधून गळून खाली आपल्या भांड्यामध्ये साचतं. आणि त्याच पातेल्यामध्ये आपण सकाळी भाजी वगैरे किंवा आमटी बनवू शकतो. त्यामुळे मी पेपरावरती किंवा असं दुसऱ्या ह्याच्यामध्ये टाकत नाही. त्यामुळे तेलही आपलं वाया जातं आणि खूप तेलकट तेलकट असा पदार्थ देखील होतो. तर इकडं बघा, आपले कडबू तळून तयार झालेले आहेत. खूप छान असा त्याला कलर आलेला आहे. तर तुम्हाला ते खूप कसं करपल्यासारखे दिसत असतील, पण नाही, ते कॅमेरामध्ये तुम्हाला तसं दिसतंय, पण खूप छान असा कलर आलेला आहे. आणि असेच कडबू खायला खूप छान लागतात. तर आता इकडं बघा, बाकीचे जे राहिलेले कडबू आहेत ते तळून घेते. तर इथे बघा, कडबू तळून झालेले आहेत. आता इकडं कुरवड्या तळून घेते. तर या रव्याचे कुरवडे आहेत आणि यावर्षीच बनवलेले आहेत आणि आपल्या चॅनेलवरती याची रेसिपी देखील आहे. तर केवढीशी कुरवडी आहे बघा. आणि तळल्यानंतर तिप्पट म्हणत नाही तर चोपट अशी फुलते. आणि रव्याच्या कुरवड्या माझ्या कधीच बिघडत नाहीत, खूप छान येतात. मी दरवर्षी रव्याच्या कुरवड्या बनवते. आमच्या आहोंना रव्याच्याच कुरवड्या आवडतात. मी शक्यतो तांदळाच्या कमी बनवते आणि रव्याच्या जास्त बनवते. तर 4, 5, 6 किलोच्या तर माझ्या रव्याच्या कुरवड्या असतात. तर थोड्या कुरवड्या तळल्या. त्यानंतर बघा, हे नंदुबाईंनी दिलेले सांडगे होते ती थोडीशी तळून घ्यावं म्हटलं. कारण ते सांडगे मला संपवायचे आहेत. कारण इथं तिथं कॅरीबॅगमध्ये या डब्यात त्या डब्यात ठेवत बसण्यापेक्षा एकदा संपवून टाकलेलं बरं. तर इकडे येळवणीची आमटी बघा सकाळी केली होती. त्याला एक छान शिळी काढून घेतली. तर शिळी झाल्यानंतर येळवणीची आमटी खूप छान लागते आणि आमच्या घरामध्ये तर सगळ्यांना आवडते. तर इथं बघा, सकाळी पोळीबरोबर साधाच पांढरा भात बनवला होता. पण आत्ता अहो म्हणाले, तर इकडं पहिला मी नैवेद्य काढून घेते. कारण नागदेवतेला आणि बाकीच्या देवांना सुद्धा पहिला नैवेद्य दाखवायचा आहे. तर इकडं कडबू घेतलेले आहेत, भात घेतलेला आहे, थोडेसे आपले तळलेले सांडगे घेतलेले आहेत. तर इकडं आमचा देव्हारा बघा. तर अशा पद्धतीने आम्ही नागदेवताची पूजा करतो. तर आईच पूजा वगैरे करतात. तर इथं बघा, छोटा कन्हैया कृष्णाची मूर्ती आहे, ती मोरपिसावरती ठेवलेली आहे. तर आता इकडं पहिला मी नैवेद्य दाखवून घेते.
तर इकडं आमचं देव आणि देवहारा बघू शकता. अशा पद्धतीने आम्ही देवाची पूजा वगैरे करतो. फुलं मिळाली तर घालतो, नाहीतर नाही घालत. कधी कधी मी बाजारातून विकत देखील आणते. तर इकडं श्री स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोला सुद्धा नैवेद्य दाखवून घेतला. त्यानंतर बघा सगळ्यांना इथं जेवणाची ताटं तयार केलेली आहेत आणि आईंना नाही केलं कारण त्या गेलेल्या आहेत मंदिरामध्ये कीर्तन ऐकण्यासाठी. तर ते कीर्तन 9:30-10 वाजूपर्यंत असतं, मग त्यानंतर जेवतात. तर इकडं बघा या आम्ही सगळी जेवायला बसलो, या तुम्ही पण. तर आता तुम्हाला पोळीचं ताट दाखवायला सकाळी दाखवून नाही कारण मेन माणूस जेवणार नव्हतं म्हटल्यावर ताटच केलं नव्हतं. सकाळपासून कोण पोळ्या खाल्ल्या नाही, सगळेजण आत्ताच जेवायला लागले बघा. सकाळी नुसतं भात आमटीच खाल्ले. तर इकडं बघा मानस इकडं सेपरेट जेवायला बसलेला आहे कारण त्याला जेवताना फोन बघायला मिळतो. तर हा अगदी छोटासा व्हिडिओ बनवला होता. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.